क्रिकेटचा बेस्ट बॉलर म्हणून यावर्षी जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय करण सोडा. बघूया करण सोडाच्या वतीने कशी कामगिरी असेल. सामन्याला होती सुरुवात. बंटी पाठक स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सर्वेश शुक्ला. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल घेऊन करण सोडा तयार. बघूया करणच्या वतीने कशी कामगिरी असेल. फक्त वेळ वाचवणं गरजेचं आहे. पंच मिलिंद सर 15 मिनिटांमध्ये संपूर्ण इनिंग कंप्लीट करणं गरजेचं आहे. आयोजन समितीच्या वतीने सक्त ताकीद मिळाली आहे. आयोजक म्हणतात की 15 मिनिटांमध्ये इनिंग संपलीच पाहिजे. यावेळेस पाहायला मिळते झाली मिस्टेक आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना बंटी पाठक बॅक टू दी पवेलियन. नितेश पाहायला मिळतात. पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. नितेशच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. अजून एक मोठा धक्का बसेल. बॅटिंग करत असताना R1 स्पोर्ट्स कल्याण संघाला फलंदाजाच्या खेळीचा अंत. एकदा करण जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू करण पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मैदानावरती मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. आला बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे. धावसंख्या फलकावरती स्थगित आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मैदानावरती तयार होत असताना पाहायला मिळतील. बघा वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला भरपूर सारे सामने कव्हर करायचे आहेत. 10 पर्यंत आपल्याकडे वेळ आहे आणि 10 मध्ये आपल्याला सर्व सामने कंप्लीट करणं देखील गरजेचं राहणार आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आली सिंगल. संघर्ष पाहायला मिळाला 3 बॉलवरती आणि 4थ्या बॉलवरती तो संघर्ष तुटलाय. मन के हारे हार मन के जीते जीत. तुम्ही एक वेळ रनात हारले तरी चालतील पण मनात हारू नका असं आम्ही नेहमी म्हणतो. दिल ना उमेद नाकामी तो है लंबी ये गम की शामी तो क्या वो शामी तो है. कम बॅक करणं गरजेचं. धावसंख्या 1 1 ऑन द बोर्ड. ऑन साइडला ब्रिलियंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक सर्वेश शुक्लाच्या बॅट मधून. A1 क्वालिटीचा दमदार 4. असा चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती फ्लाय होत असताना 5 धाबा धाव फलकावरती. सर्वेश बॅट मधून आलेला हा चौकार. धावसंख्या 5. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येत असताना नो बॉल नो +1. एकूण या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर.
7 रन्स ऑन द बोर्ड, 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कशी कामगिरी असेल मैदानावरती ते देखील पाहणं अत्यंत गरजेचं. यावेळेस देखील आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलने षटकाची होती सांगता षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 गडी बाद 7 धावा या धावफलकावरती. थोडीशी आपण पाहू शकतो कंकुवत सुरुवात, थोडासा टेंटेटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर सुरुवात चांगली होत असताना पाहायला मिळते. सर्वेच्या बॅट मधून जो चौकार आला या मॅच मध्ये नवचैतन्य फुलून आलं, संजीवनी प्रदान झाली आणि बॅटिंग करत असताना R1 स्पोर्ट्स कल्याण हा संघ सध्याच्या घडीला 50-50 या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 4 वर्षे मॅच मिनिमम तुम्हाला बनवावे लागतील, त्या म्हणजेच 4 ओव्हर मध्ये 25 ते 30 धावा बनवणं अत्यंत गरजेचं आहे. मान्यवरांना आपण पाहू शकतो थोड्याच वेळामध्ये मान्यवरांची उपस्थिती, मान्यवरांची मंडळी आपल्याला पाहायला मिळेल. सो विनंती असेल आपल्या ज्या गाड्या आहेत त्या नीट पार्क करा, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही, त्यासाठी विनंती असेल. बघा शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि अजून देखील एक विनंती आहे की गेट वरती उभं राहायचं नाहीये. अक्षय भाऊ आतमध्ये या ना. यावेळेस देखील स्विच केला. आलेली मैदानावरती सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. अजीत बॉलर का नाम क्या है? ऋषि. ओवर नंबर 2 में ऋषि हमें देखने को मिलेंगे. गेंदबाजी की कमान संभालते हुए इस ओवर में ऋषि के माध्यम से किस तरीके से गेंदबाजी होगी देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा. इस मैच का फ्यूचर हम इस मैच के इस ओवर में देख सकते हैं. या ओवर मध्ये आपण पाहू शकतो या मॅच भविष्य दडलेलं आहे. ऑन साइडला टर्न केला, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मैदानावरती आयोजन, जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. बघता क्षणी प्रेमात पडावे अशा ब्युटिफुल ट्रॉफीज एखाद्या हिरोईनीला किंवा एखाद्या नटीला देखील फिक्या पडतील अशा ब्युटिफुल ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेचे सर्व माननीय श्री मिलिंदर सुर्वे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. मिलिंदजी सुर्वे साहेबांचं आपण करणार आहोत मनपूर्वक सहर्ष त्यांच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रणजितच्या खेळीचा अंत. बंटी यश पाहायला मिळतील. यशच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. षटक क्रमांक मैदानावरती दुसऱ्या प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट ही ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला जाईल का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 10 या आकड्यावर. 10 ऑन द बोर्ड. सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा पाहू शकतो आलेली सिंगल. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळतात. ऋषीच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पेलून काढत असताना आपल्याला ऋषी पाहायला मिळतील. आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळेल फार चांगली गोलंदाजी झाली आहे. 3 महत्वाचे विकेट देखील कॅरी झाले. तरी देखील ही मॅच 50-50 आहे. कारण जोपर्यंत ऐन मोमेंट पर्यंत मैदानावरती मॅच कंप्लीट होत नाही तोपर्यंत कुठलाही संघ विजयी कुठलाही संघ पराजित
हे आपण घोषित करत नाही, कारण हे क्रिकेट आहे, इथे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं व्हायला जास्त वेळ लागत नाही. नो बॅक टू दी क्रिकेट. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 11. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आणि आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजीचा मुजाहिरा मैदानावरती पाहायला मिळतोय. मिलिंद सुर्वे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचे प्रमुख आयोजक, निर्माते, शिल्पकार आणि दादांच्या वतीने आपण पाहू शकतो त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल दादांना आपण मुख्य अतिथी मंचावरती असं नसतं आपलं सहर्ष स्वागत. एंड ऑफ अ सेकंड ओवर, 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पर 12 रन. 12 ऑन द बोर्ड विद लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. जबरदस्त मैदानावरती गोलंदाजी पाहायला मिळते. आर1 स्पोर्ट्स कल्याण हा संघ थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. कम बॅक करावा लागेल. ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये मी उल्लेख केला की घाटामध्ये दरड कोसळते, अगदी त्याचप्रमाणे इथे कोसळत असताना डाव आर1 स्पोर्ट्स कल्याण या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण भरपूर पाहिलं, संकट ओढून आली होती, त्यापेक्षा जास्त संकट आर1 स्पोर्ट्स संघासाठी या मॅच मध्ये ओढून आलेले आहेत. कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कमबॅक करावा लागेल. कमबॅक होईल का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हटलं जातं की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के घाव तक तब पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता इथून कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. बॉलर नेम श्रवण आपल्याला पाहायला मिळतील. A1 श्रवण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. A1 श्रवणच्या वतीने A1 गोलंदाजी होईल का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. बॉलिंगची कमान सांभाळत असताना A1 श्रवण यावेळेस वाह काय गोलंदाजी आहे. कॉरिडॉर ऑफ अनसर्टिनिटीज आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाच्या वतीने तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. मात्र विकेट 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 OUT फलंदाज बाद PJ. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा येत असताना नवीन बॅटर स्वप्नील गायकवाड आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नील गायकवाड आपल्याला पाहायला मिळतात. आमचे अत्यंत जवळचे मित्र स्वप्नील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. बॅटिंग साठी आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. A1 श्रवणच्या पतीने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. रिव्ह्यू लॉस्ट, त्यामुळे कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू पुढील मॅच म्हणजे पुढील इनिंग पर्यंत आपण घेऊ शकणार नाही याची नोंद करून घ्या. आर1 स्पोर्ट्स धावा संख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 12 धावा धाव फलकावरती. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स आलेली सिंगल अवंतरची धाव फलकावरती होईल 8. अवंतर आपण पाहू शकतो म्हणजे 22 एक्स्ट्रा 8. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 13 पाहायला मिळेल. विकेट नंतर आलेली सिंगल या मॅच मध्ये कमबॅक करून देईल का आर1 स्पोर्ट्स या संघाला स्वप्नील हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. यावेळेस फलंदाज बाद विकेटचं पतन स्वप्नीलच्या खेळीचा अंत.
बॉल देखील काउंट. नो बॉल, त्यावरती विकेट पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येस, मॅच सुरू करायची लगेच. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नो बॉल आहे, बॉल देखील काउंट आहे, धावा देखील येतील याची आपण नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या फलकावरती 14, 14 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. बघा मित्रांनो, जायला यायला रस्ता येतो, तो रस्ता जर असा ठेवाय विनंती असेल. थोडंसं आपण सिविक सेन्स बाळगणं गरजेचं आहे. आजकाल ट्रेंड चाललाय सिविक सेन्स, तो सिविक सेन्स जरा तुम्ही बाळगा. जेनझी आहात त्यामुळे थोडंसं तुम्ही देखील ते सिविक सेन्स बाळगा. सातत्याने बोलायला लावू नका, ही विनंती असेल. हा बॉल काय असेल ते देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली काय आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. पंच निर्णय काय असेल आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. डॉट बॉल, डॉट बॉल पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, ऑन साइडला टर्न केलाय, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये आलेली सिंगल एका धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 16 या आकड्यावरती पाहायला मिळतो. 16 ऑन द बोर्ड, 16 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 16 ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. ते म्हणजेच ओम साई क्रीडा मंडळ आयोजित सुर्वे चषक हे बहरदार आयोजन. शुभम लोखंडे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. क्रिकेटर ऑफ द इयर गोलंदाज सीआर शुभम लोखंडे. त्यावेळेस थोडीशी मिस्टेक आणि आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 17 पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. मिलिंद जिगान सरांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते, ज्यांचं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य, अनमोल सहकार्य आपण म्हणूया. घारीचा नाही तर सिंहाचा वाटा ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. मिलिंद जिगान सर, त्यांची उपस्थिती आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळते. कालच्या देखील सायंकाळच्या सत्रामध्ये आणि रजनीमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. उपस्थिती असणं फार गरजेचं आहे. माणूस सगळे काही देऊ शकतो, मात्र वेळ देऊ शकत नाही. वेळ इतक्या मोठ्या स्तरावरती गेल्यानंतर वेळ जो असतो ना अमूल्य असतो, आणि मिलिंद सरांच्या वतीने आम्हाला जो वेळ देण्यात आला तो आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या अमूल्य वेळेसाठी आमच्या माध्यमातून अमूल्य आभार असेल. जाऊया मैदानाच्या दिशेला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 21-21 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शुभम लोखंडे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 22 धावा पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज देखील मैदानावरती तयार. पुन्हा एकदा शुभम, कमीत कमी 25 धावा बनवणं गरजेचं आहे. यावेळेस देखील वाईट बॉल, अवांतरची धाव फलकावरती होईल 8. आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र पुढे सरकत असताना
23 धावा. यावेळेस विकेट, फलंदाज बाद. नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. पंचांशी कुठल्या प्रकारे वाद घालू नका विनंती असेल मित्रांनो. बॉल आहे, एस इट इज. आणि चिंतामणी जय 11 संघाचे कर्णधार. आपण कुठेही जायचं नाहीये. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची की सर्व जे नियम आहेत ते कमिटीकडे राखीव आहेत आणि सर्वांनी उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. स्पर्धा 15-20 हजाराची नाहीये, ऑफलाईन नाहीये. स्पर्धा ऑनलाईन आहे, शिस्तबद्ध स्पर्धा. 51 हजाराची टुर्नामेंट आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थिती दाखवणं आयोजकांच्या वतीने सूचना येते की गरजेचं आहे. तुम्ही जर एंट्री टाकली आहे तर एंट्री टाकल्यानंतर आपण पूर्ण दिवस अवेलेबल आहोत ही खात्री घेणं गरजेचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेला. धावसंख्या फलकावरती विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 24 बॉल 24. एक मॅच बनवू शकते. शुभम लोखंडे आपल्याला पाहायला मिळतील. वेळ सुरू आहे याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजित, स्ट्रायकिंग एंड वरती शुभम. मॅच लावते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती ओपन होत असताना 1. एक धावजी धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. एक धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. R1 स्पोर्ट्स विपक्ष मुकेश रॉयल अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या खेळाडूंचा खेळणं अतिशय महत्वाचा असं आम्ही नेहमी उल्लेख करतो. त्याचप्रमाणे या मॅच मध्ये शुभमची इनिंग कशी असेल, अजितची इनिंग कशी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी मैदानावरती 22च्या स्वरूपामध्ये एक धाव जाईल होईल 8 आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम, जो शुभम ओळखला जातो जबरदस्त फटकेबाजीसाठी. एका हाताने चौकार मारण्यासाठी या खेळाडूला आपण पाहू शकतो. ओळख आहे. गोलंदाज तयार. मैदानावरती बघूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र करण्यात येईल. गोलंदाज तयार. यावेळेस
फलंदाज बाद बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट शुभम लोखंडेच्या कैचा अंत. असताना नो बॉल आणि त्यावरती विकेटचं पतन. करणच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बडी मछली जाल में करण बॅक टू दी पवेलियन. फार चांगले आपल्याला सर्व संघ पाहायला मिळतील आणि या सर्व संघांमध्ये ही चुरशीची लढत पाहायला मिळते. अंबरनाथ पोल मधून आपल्याला बघायला मिळेल टीम मातोश्री 7 ने टेबल टॉप केला आणि डीसी बॉयज या संघाने देखील टेबल टॉप केला. मात्र त्यानंतर डीसी बॉयज हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र जाऊन पोहोचले 3 या आकड्यावर. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो आलाय बॉल डॉट. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. मनीष पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील सज्ज. आलाय बॉल डॉट आपण पाहू शकतो. धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 ऑन द बोर्ड 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. तुम्ही किती पण म्हणा 15 मिनिटांमध्ये मॅचेस कंप्लीट होऊच शकत नाही. एक इनिंग ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे भाऊ. 15 मिनिटांमध्ये पॅनल्टी बोलले मी बोलेल पण तुमच्यामध्ये तेवढा पाहिजे की तुम्ही पॅनल्टी लावाल नाही तर आमच्या शब्दाचं काय महत्व राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे आहे ते क्लिअर करतोय. अनिकेत प्रतिष्ठान मुकेश रॉयल चेंबूर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत प्रतिष्ठान मुकेश रॉयल चेंबूर संघ कशा प्रकारची कामगिरी करेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे विजयासाठी अजून देखील 3 षटकांमध्ये 20 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळते. अनिकेत प्रतिष्ठान मुकेश रॉयल चेंबूर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल अगेन्स्ट टीम अर्बन स्पोर्ट्स. रहीमभाई कुरेशी यांच्या मालकीचा हा संघ. या संघाने जबरदस्त कामगिरी करत अनेक सारे तारे सितारे घडवलेत.
रहीमभाई कुरेशी म्हणतात की त्यांचा तो संघ नाही, ती पूर्ण फॅमिली आहे. सर्वांना विनंती असेल, गाड्या ज्या आहेत आपण नीट लावायचे. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला, सामना त्वरित सुरू करणं गरजेचं आहे. सर्वेश चा बॉल आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल. फलंदाज मनीष बॅक टू द पवेलियन. आपण पाहू शकतो वाटी 11 संघाने टॉस जिंकून बॅटिंग चूज केली आहे. सारा 11 कल्याण संघाला फलंदाजीसाठी आपण पाहू शकतो फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलं. जेडी सर, फिल्डिंग आहे तुमची. सारा 11 कल्याण. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. सर्वेश शुक्ला. रहीम 11 या नावाने पहिले हा संघ खेळायचा, त्यानंतर अर्वन स्पोर्ट्स या नावाने हा संघ खेळायला लागला. रहीमभाई कुरेशी यांच्या मालकीचा संघ आपल्याला एकीकडे पाहायला मिळतो अर्वन स्पोर्ट्स कल्याण, दुसरीकडे अनिकेत प्रतिष्ठान मुकेश रॉयल चेंबूर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावांची आवश्यकता आणि आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उभा ठेवलाय अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. एखादा वाईड बॉल, एखादा नो बॉल या मॅच मध्ये संघाला अडचणीमध्ये टाकू शकतो. सर्वेशला या चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे. या चुका टाळल्या जातील का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. विथ द बॅट आलेले सिंगल, डबल, चौकार या मॅच मध्ये त्यांना फलंदाजाच्या कौशल्यावरती खेळणं गरजेचं आहे. यावेळेस देखील हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे मैदानावरती. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे जाईल. फलकावरती धावा 7, 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील ड्राइव्ह करत असताना मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावर. बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाच्या वतीने फार चांगली गोलंदाजी सर्वेश शुक्ला आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. आणि शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल. गोलंदाज तयार.
यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आले. मैदानावरती आलेली सिंगल षटक क्रमांक मैदानावरती पहिलं आणि त्यानंतर दुसरं देखील समाप्त होत असताना पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय. 10 धावा म्हणजे विजयासाठी 12 मध्ये 14. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे चेकसाठी. फेअर डिलिव्हरी असेल त्यामुळे षटकाची होती सांगता. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त धावसंख्या 10 या आकड्यावरती विकी पाहायला मिळतात. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतोय आला बॉल डॉट. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट त्यानंतर वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करणं अत्यंत महत्वाचं आहे. ही महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचे खेळाडू महत्वाची कामगिरी करू शकतील का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं राहील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. विकी आपल्या नावाची वलय निर्माण करतोय. मैदानावरती R1 स्पोर्ट्स हा संघ कमबॅक करत असताना आता मैदानावरती अफलातून गोलंदाजी होती आहे. ज्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात विकी, ती गोलंदाजी मैदानावरती होत असताना इकॉनॉमिकल षटक हाताळतात पण त्यासोबतीला विकेट देखील घेऊन जातात. एक मिस्टेक थोडीशी होते जिच्यामध्ये ते थोडंसं एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बॉल थोडी जास्त टाकतात, तरी देखील जबरदस्त गोलंदाज आहेत विकी. यावेळेस देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 2 खेळाडू दोन्ही सांगत असताना पहिले आप मात्र आता बॉल सीमा पलीकडे आलेला दमदार चौकार. चला मॅच सुरू करा. विराज जबरदस्त फलंदाजी मैदानावरती करत असताना पाहायला मिळतील. अडचणीमध्ये सापडलेला संघ आता फ्रंट फुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. विकीची ही जी मिस्टेक आहे ना, आता डगआउट मध्येच बसायचंय नाही तर आयोजकांच्या वतीने पेनल्टी लावली जाईल याची नोंद करून घ्या. काय बॅटिंग केली त्याने चौकार मारलाय आणि जे आउट झालेत ते चौकार मारलाय त्याला सांगतात अशी बॉय बॅटिंग कर. हे क्रिकेट आहे आणि करणने भरपूर सारा क्रिकेट गाजवलाय. शुभमने देखील भरपूर सारा क्रिकेट गाजवलाय. दोघांकडे अनुभव आहे. तो अनुभव ते शेअर करत असताना विराटच्या जोडीला की आता चौकार आलाय, आता सेन्सिबल क्रिकेट खेळून तुम्ही मॅच पुढे न्या. आणि हे सांगणं अतिशय गरजेचं असतं कारण एखादा एक्सपिरियन्स खेळाडू ज्यावेळेस मैदानावरती येतो त्यावेळेस मैदानावरती त्याच्या वतीने काही मिस्टेक होऊ नये म्हणून ती अनुभव ची शिदोरी नेहमी यूज करणं गरजेचं आहे. मैदानावरती आलेली ही सिंगल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक.
7 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. श्याम सुंदर राजपूत हास्य जत्रा फ्रेम, जबरदस्त कलाकार म्हणून ज्यांची ओळख आहे असे श्याम सुंदर राजपूत थोड्याच वेळामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळतील. व्हाईट बॉल 7 बॉल 6, 7 बॉल 6 ची आवश्यकता. हे इक्वेशन मैदानावरती असेल. 7 बॉल मध्ये 6 धावा बनतील का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचे ही ओव्हर आहे, हा बॉल महत्वाचा आहे आणि मैदानावरती थोडस कमकुवत. यस, रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. नॉट आउट असेल. 7 बॉल 6 हे विजयाचं इक्वेशन. 7 बॉल मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 7 मध्ये 6 बनतील का हा मोठा प्रश्न मैदानावरती निर्माण झालाय. आता कशी कामगिरी असेल पाहणं अतिशय महत्वाचं. 7 बॉल 6 आल्या बॉल डॉट. आता 6 मध्ये 6 ची आवश्यकता. 6 बॉल 6 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 6 मध्ये 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 24 धावा बनल्या गेल्या होत्या. आर्वन स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर त्यांची पहिली बॅटिंग लाईनअप आहे, ती बॅटिंग लाईनअप देखील उपस्थित नाही. अतुल रघुवंशी सारखा एक खेळाडू अनुपस्थित आहे. त्यासोबतीला बघायला गेलं रवी पवार ते देखील अनुपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मैदानावरती जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या वतीनेच फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती आपण पाहू शकतो इक्वेशन येऊन टेपले. 6 बॉल 6 ची आवश्यकता. 6 बॉल 6 अनिकेत प्रतिष्ठान मुकेश रॉयल चेंबूर या संघाला आर्वन स्पोर्ट्स कल्याण या संघासमोर 6 बॉल 6 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी ही चुरशीची मॅच आहे. आता या चुरशीच्या मॅच मध्ये कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच उर्वरित बॉल 6 आणि 6 मध्ये 6 ची आवश्यकता. गोलंदाज सय्यार सध्याच्या घडीला कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. 6 बॉल 6 ची आवश्यकता. मैदानावरती आलेली ही सिंगल. आता 5 चेंडू 5 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 5 बनतील का हे आपण पाहूया. महत्वाची मॅच, महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या खेळाडूंचं उपस्थित राहणं अत्यंत महत्वाचं आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल वाटी 11 वर्सेस सारा 11 कल्याण. वाटी 11 या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी स्वीकारली आहे. सारा 11 कल्याण संघाला फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलंय. मैदानावरती आपण पाहू शकतो कमबॅक 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 झालेला आहे. ज्या कमबॅकची नितांत गरज होती तो कमबॅक मैदानावरती पाहायला मिळतोय. अरे जे खेळाडू नाही आहेत ते नाही आहेत, आम्ही आलो आहोत ना, आम्ही देखील मैदान गाजवू शकतो असं सांगत असताना मैदानावरती कमालीची आपल्याला कामगिरी पाहायला मिळतीये.
अनुपस्थिती मोठ्या खेळाडूंची नव्हती, मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण पाहू शकतो मैदानावरती R1 स्पोर्ट्स रहीमभाई कुरेशी यांच्या मालकीचा संघ मोठ्या मोठ्या संघाला आता पराभवाची दूध चारेल का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। इक्वेशन येऊन टेपलाय 4 बॉल 4 मध्ये 5 ची आवश्यकता, 4 बॉल 5 ची आवश्यकता। मैदानावरती आलेली सिंगल, इथून एखाद सिंगल एखाद डबल या मॅचला जिंकून देऊ शकतो अनिकेत प्रतिष्ठान मुकेश रॉयल चेंबूर या संघासाठी। पण मैदानावरती बॉलिंग करत असताना गोलंदाजाला कमबॅक करणं अतिशय महत्वाचं आहे। 6 बॉल 6 ची आवश्यकता पाहायला मिळतीये। 6 बॉल 6 ची आवश्यकता असताना ज्या प्रकारची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळतीये ती गोलंदाजी कमालीची आहे। आता इक्वेशन येऊन टेपलंय ते म्हणजेच 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 4 धाब्यांची आवश्यकता। 3 बॉल 4 हे इक्वेशन R1 स्पोर्ट्स हा संघ सध्याच्या घडीला या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती आहे, मात्र 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते। इथे पंचांकडे ह्यूज अपील आपल्याला पाहायला मिळेल, फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील, मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे। सर तुमचा रिव्ह्यू आहे का? अंपायर रिव्ह्यू व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। बॉल देखील काउंट असेल। बघा पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल। चला व्हाईट बॉल आहे याची आपण नोंद करून घ्या। मित्रांनो आयोजक तिकडे येतील, तिकडे आल्यानंतर तुम्हाला थोडासा बाजूला करतील, यापेक्षा तुम्ही थोडंसं सहकार्य करा ही आपल्याला विनंती असेल, कारण येणाऱ्या जाणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्या वतीने होणार नाही याची काळजी घ्या। 2 बॉल 3 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते। 2 बॉल 3 ची आवश्यकता आणि मैदानावरती फलंदाज झालेत बाद। आता 1 बॉल 3 ची आवश्यकता, होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही। हे क्रिकेट आहे, इथे कुठल्याही संघाची मक्तेदारी चालत नाही। तुम्ही ज्या क्षणाला क्रिकेट खेळताय तो क्षण तुमच्या नावावरती होणं गरजेचं आहे। मैदानावरती R1 स्पोर्ट्स संघ सांगतोय की विझलो जरी आज मी माझा अंत नाही, भेटेल पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही। 1 बॉल आणि 3 ची आवश्यकता, हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला, या परिस्थितीवरती आता फलंदाजी करावी लागेल। मैदानावरती 1 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता। विनंती असेल जर सामना आवडला असेल तर एकदा या सामन्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। 1 बॉल 3 मोठमोठे गार केले गंमत मध्ये, असं म्हणता येईल का की मक्तेदारी ही
मुकेश रॉयल अनिकेत प्रतिष्ठान या संघाची राहील हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे। मैदानावरती कडक सामना सुरू आहे, कुठला संघ जिंकेल हे सांगणं अतिशय महत्वाचं आहे। एक बॉल 3 ची आवश्यकता, इथून मिलिंदजी सुर्वे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल। एक बॉल वरती आता 3 ची आवश्यकता आहे। गोल्डन चौकार मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज। एक बॉल विजयासाठी 3 धावांची आवश्यकता। एक बॉल 3 धावा, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार, 1 मध्ये 3 ची आवश्यकता। शिवाच्या कांद्यावरती जबाबदारी R1 स्पोर्ट्स संघ। मैदानावरती जबरदस्त कामगिरी, मात्र इथे नो बॉल आणि सामना झाला फिनिश। मोठमोठेगार केले, गंमत मरी। मैदानावरती संपूर्ण संघ नव्हता तरी देखील आल्यानंतर कमालीची कामगिरी करत R1 स्पोर्ट्स संघ या सामन्यामध्ये विजयी। अभिनंदन।